नारकर, नवेझरी, खैरी, लोणारा ह्या परिसरामध्ये सतत 1-2 महिन्यापासून वाघ, बिबट, अस्वल, डुक्कर, माकळं या वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणावर हैदोस निर्माण आहे आणि या हैदोसामुळे शेतकऱ्यांचा तर मोठा नुकसान होतच आहे। परंतु आज दिनांकला सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना काही नागरिकांना वाघाचे पंजे आणि वाघ दिसलेला आहे। त्याचे फुटेजसुद्धा घेण्यात आलेले आहेत। परंतु वन विभाग ह्या एवढ्या घटना झाल्याच्या नंतर कुंभकर्णाच्या झोपेत आहे असं दिसून येत आहे। कारण या परिसरामध्ये वाघाचा एवढा असल्यावर कुठलीही गस्त किंवा कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी जनजागृती करताना ते दिसत नाही आहेत। वन्य प्राणी सर्रास गावखेड्यामध्ये येऊन शेतामध्ये येऊन पिकांचे नुकसान करत आहे आणि त्याला पाहिजे तेवढा मुआवजा सरकारसुद्धा देत नाही। या वन्य प्राण्याचा तात्काळ वन विभागाने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकरी, गावकरी आणि प्रहार या विषयाला धरून मोठा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत। कालच बच्चूभाऊ कडू यांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य लेवलच्या अशा सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यासंबंधीचे जे काही विषय असतील त्यांनी गांभीर्याने घेऊन आपण सरकारशी भांडूया आणि पुढील महिन्यामध्ये कदाचित भाऊ येतील त्यावेळेस सुद्धा हा आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र रूप धारण करेल।